एस.टी. महामंडळात चालक म्हणून काम करणाऱ्या अशोक पाटील यांचा स्वप्नील पाटील हा सुपुत्र होता. पोलीस दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्नीलचे स्वप्न होते. एस.टी. महामंडळात चालक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या अंगावर खाकी युनिफॉर्म असला तरी त्यापेक्षा पोलिसांच्या अंगावरील खाकीला किती मान सन्मान आहे याचे महत्त्व त्याला समजले होते. 12वी पास असलेल्या स्वप्नीलने पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगत नाशिक गाठले. नाशिकच्या एका खाजगी अकॅडमीत प्रवेश मिळवत त्याने पोलीस दलातील नोकरीची तयारी सुरू केली. जामनेर तालुक्यातील पहूर येथे मूळ रहिवासी असलेला स्वप्नील पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी नाशिकच्या रविवार कारंजा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. तेथून जवळच असलेल्या खाजगी अकॅडमीत तो पोलीस भरतीचे धडे घेण्यासाठी ये-जा करत होता. 2 वर्षांपूर्वी तो एका नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याची ओळख एका हिंदी भाषिक तृतीयपंथी सोबत झाली. आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेंद्रे असे त्या तृतीयपंथीचे नाव होते. मूळ छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेला अजय उर्फ आकांक्षा हा तृतीयपंथी दिवसभर छक्केगिरी करून पैसे जमा करत होता. त्याचा सर्वाधिक काळ नाशिकमध्ये व्यतीत झाला होता. नाश्त्याच्या हातगाडीवर आकांक्षासोबत स्वप्नीलची ओळख झाली. त्याचे हावभाव आणि हालचाली बघून पहिल्या भेटीतच हा तृतीयपंथी असल्याचे स्वप्नीलने ओळखले होते. आकांक्षानेही तो तृतीयपंथी असल्याचे स्वप्नीलला सांगितले देखील होते. झालेली ओळख परिचयातून दोघांची मैत्री कलेकलेने वाढत गेली. या मैत्रीतून एके दिवशी आकांक्षाने स्वप्नीलला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट बाबत चौकशी केली. स्वप्नीलचे इंस्टाग्रामवर अकाउंट असल्याचे समजल्यानंतर आकांक्षाने त्याला त्याच रात्री एक मेसेज पाठवला. मला भेटायला येशील का? तुला मी आवडतो का? असे त्या मेसेजचे स्वरूप होते. त्यानंतर काही दिवसांनी अजय उर्फ आकांक्षा आणि स्वप्नील या दोघांच्या नाश्त्याच्या गाडीजवळ पुन्हा भेट झाली. यावेळी त्याने स्वप्नीलला सरळ सरळ ऑफरच दिली की तू माझ्या सोबत लफडे कर, मी कुणालाच काही सांगणार नाही. आकांक्षाच्या या ऑफरला स्वप्नील भुलला आणि फसला. त्याने आकांक्षाच्या या ऑफरला सरळ सरळ होकार देऊन टाकला. तेव्हापासून आकांक्षा आणि स्वप्नील यांचे रिलेशन सुरू झाले. दोघांचे इंस्टाग्राम या अकाउंटवर नियमित चॅटिंग सुरू झाले. भोळ्या मनाने स्वप्नीलने त्याची खाजगी माहिती आकांक्षाला देऊन टाकली. आकांक्षाच्या प्रेमात पडलेल्या स्वप्नीलने त्याच्यासोबत रस्त्यावर मोबाईलमध्ये एकत्र फोटोही काढले. स्वप्नीलची खाजगी माहिती आणि त्याच्यासोबत काढलेले फोटो एवढे आकांक्षासाठी स्वप्नील यास ब्लॅकमेल करण्यासाठी पुरेशी होती. ज्या उद्देशाने व ध्येयाने स्वप्नील नाशिकला आला होता त्या ध्येयापासून तो भरकटला. पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन नाशिकला आलेला स्वप्नील तृतीयपंथी आकांक्षाच्या जाळ्यात फसतच गेला. स्वप्नीला आपल्या जाळ्यात पूर्णपणे फसल्याची जाणीव आकांक्षा उर्फ अजय गेंद्रेला झाली. त्या बळावर त्याने स्वप्नील यास त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच मेसेज केला. त्यात त्याने मला सातपूर येथे भेटण्यास बोलवले. स्वप्नीलने सातपूर येथे येण्यास नकार दिला. मात्र एका शब्दाने ऐकून घेईल तो तृतीयपंथी अजय कसला. त्याने स्वप्नीला दम दिला की तू मला भेटण्यास आला नाही तर तू शिकत असलेल्या अकॅडमीत येऊन मी तुझा तमाशा करेन. मात्र तरीही स्वप्नील त्याला भेटण्यासाठी सातपूर येथे गेलाच नाही. स्वप्नील आपल्याला भेटण्यास आला नाही याचा राग मनात ठेवत तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा याने खरोखरच अकॅडमीत येऊन तमाशा करत गोंधळ घातला. त्यामुळे समय सूचकता बाळगत उगीच वाद नको असे मनाशी म्हणत स्वप्नील त्याच्यासोबत जाण्यास तयार झाला. त्यानंतर आकांक्षाने स्वप्नील यास घोटी येथे त्याच्या मैत्रिणीच्या घरी नेले. मैत्रिणीच्या घरी आपल्या सोबतच राहावे असा अजय उर्फ आकांक्षाने स्वप्नीलकडे हेका लावत बळजबरी केली. आपण दोघे राजस्थानला फिरायला जाऊ, सर्व खर्च करण्यास मी तयार आहे अशी नवीन ऑफर आकांक्षाने स्वप्नीलला दिली. तू माझ्यासोबत राजस्थानला आला नाहीस तर मी थेट पहूर येथे तुझ्या घरी येऊन गोंधळ घाले असा नव्याने दम आकांक्षाने स्वप्नीलला दिला. ते पाहून स्वप्नील मनातून घाबरला होता. आकांक्षाच्या या वागण्यामुळे स्वप्नील त्याच्या पोलीस होण्याच्या स्वप्नापासून दुरावत गेला. त्याचे अकॅडमीत लक्ष लागत नव्हते. तो नाईलाजाने अजय उर्फ आकांक्षा सोबत राजस्थानला रेल्वेने फिरायला गेला. आकांक्षाने खर्चाने त्याला राजस्थानातील विविध ठिकाणी फिरवले. तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा दिवसभर छक्केगिरी करून पैसे जमा करत असे. या कालावधीत स्वप्नील दिवसभर रिकामाच राहत होता. नाशिकला सोबत काढलेला फोटोचा धाक दाखवून आकांक्षा उर्फ अजय त्याला आपल्या सोबत फिरण्यास
आणि राहण्यास भाग पाडत होता. मूळचा छत्तीसगड राज्यातील हिंदी भाषिक अजयने वैद्यक शास्त्राच्या मदतीने दिल्ली येथे काही वर्षांपूर्वी लिंग बदल शस्त्रक्रिया केली होती. त्याने त्याचे लिंग स्त्रीलिंगात रूपांतर केले होते. त्याने ब्रेस्ट प्लांट करून छातीत सिलिकॉन टाकून मोठे करून घेतले असल्यामुळे तो आता पूर्णपणे एखाद्या महिलेप्रमाणे दिसत होता. तृतीयपंथी अजय हा स्वप्नील यास त्याच्या बरोबर शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. मात्र इच्छा नसताना स्वप्नील तसा प्रयत्न करायचा. त्यात त्याला हवे तसे यश येत नव्हते. आपले आई वडील वारले असून आपल्याला जवळचे कुणी नातेवाईक नाही असे अजयने स्वप्नीलला सांगितले होते. स्वप्नीलने फक्त आपल्या सोबतच राहावे असे अजय यास वाटत होते. त्याने घरी कुणासोबत संपर्क करू नये असा अजय उर्फ आकांक्षाचा प्रयत्न राहत असल्यामुळे त्याने स्वप्नीलचा मोबाईल फोडून टाकला होता. मात्र एके दिवशी सन 2024च्या दिवाळीपूर्वी गोड बोलून स्वप्नीलने त्याच्यापासून सुटका करून घेत आपले पहूर येथील घर गाठले. मात्र पुढच्याच महिन्यात ऑक्टोबर 2024 मध्ये तृतीयपंथी अजय पहूर येथे दाखल झाला. त्याला स्वप्नीलची चांगल्या प्रकारे माहिती होती. तो कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण आहेत, त्याचे वडील काय काम करतात याची सर्व माहिती तृतीयपंथी अजयने करून घेतली होती. त्या माहितीच्या आधारे अजय उर्फ आकांक्षाने जामनेर तालुक्यातील स्वप्नीलचे पहूर येथील घर गाठले. नाशिकच्या अकॅडमीत गेलेल्या तमाशाप्रमाणे त्याने पहूर येथील स्वप्नीलच्या घरी व अंगणात नग्न होत तमाशा सुरू केला. मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे असे त्याने मागणी सुरू केली. तडजोडी अंती स्वप्नीलच्या वडिलांनी अजय उर्फ आकांक्षाला $2.25 लाख देण्याची तयारी दाखवली. स्वप्नीलची त्याच्यापासून सुटका करण्याची विनवणी देखील केली. 6 महिन्याच्या कालावधीनंतर स्वप्नीलच्या वडिलांनी तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षाला $2.25 लाख दिले. यापुढे स्वप्नील यास त्रास द्यायचा नाही असे वदवून घेतले. अजय उर्फ आकांक्षाच्या धाकाने स्वप्नीलच्या वडिलांनी पहूर येथील घर बदलले. ते दुसरीकडे राहण्यास निघून गेले. पोलीस होण्याचे स्वप्न बघणाऱ्या स्वप्नीलचे ते स्वप्नच राहिले. त्याने आता जामनेर येथे ITI या विद्याशाखेत प्रवेश घेतला. तो नियमित ITI करू लागला. या कालावधीत त्याला पुन्हा अजयचे कॉल येण्यास सुरुवात झाली. पुन्हा माझ्याकडे राहण्यास ये असे तो त्याला म्हणत होता. त्याला स्वप्नील नकार देत होता. काहीही करून स्वप्नीलने आपल्या सोबतच राहावे यासाठी अजय उर्फ आकांक्षाचा हट्ट सुरूच होता. मात्र स्वप्नील त्याला वारंवार नकारच देत होता. अजयने स्वतःहून स्वप्नीलच्या हातून आपले मरण ओढावून घेण्याची वेळ आली होती. तो स्वप्नीलचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हता. दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी तृतीयपंथी आकांक्षाच्या स्वप्नील यास त्याच्या मोबाईलवरून फोन आला. मी उद्या 31 जानेवारी रोजी जळगावला येत आहे. मला भेटण्यासाठी जळगावला ये. आपण दोघे बाहेर फिरायला जाऊ असे आकांक्षा उर्फ अजयने स्वप्नील यास जणू काही फरमानच सोडले. यावेळी काही तमाशा नको असे मनाशी म्हणत स्वप्नील आकांक्षाला भेटण्यास तयार झाले. 31 जानेवारी 2026 रोजी स्वप्नील मुकाटपणे घरात कुणाला काही न सांगता जळगावला येण्यास निघाला. वाटेत मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरण्यासाठी अजय उर्फ आकांक्षाने त्याला फोन पेच्या माध्यमातून $300 पाठवले. स्वप्नीलने सर्वप्रथम शिरसाळा येथे हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर तो मुक्ताईनगर मार्गे जळगावला येण्यास निघाला. अजय उर्फ आकांक्षा जळगाव येथील एका लॉजवर मुक्कामी होता. त्या लॉजवर स्वप्नील गेला व बाहेरच त्याची वाट बघत थांबला. काही वेळाने अजय बाहेर आला. बाहेर येता स्वप्नीलच्या मोटरसायकलवर अजय डबल सीट बसला. यावेळी अजयने अंगात काळ्या रंगाचा सलवार सूट, काळ्या रंगाची लेडीज परिधान केली होती. चेहरा पांढऱ्या आकाशी रंगाच्या स्कार्फने बांधलेला होता. ठरल्यानुसार ते दोघे जण सुरुवातीला पद्यालय येथे गणपतीच्या दर्शनाला जाण्यास निघाले. तू मला पुन्हा भेटलास तर मी पद्यालय येथे गणपतीच्या चरणी नारळ फोडायला येईन असा नवस केला होता असे अजयने मोटरसायकलवर चालणाऱ्या स्वप्नीलला सांगितले. दरम्यान प्रवासात अजयने स्वप्नीलच्या बँक खात्यावर फोन पे द्वारे अजून $300 जमा केले. या रकमेतून स्वप्नीलने अजून पेट्रोल भरले. अशा प्रकारे त्याच्या मोटरसायकलमध्ये बऱ्यापैकी पेट्रोल जमा झाले होते. अखेर दोघे जण पद्यालय येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिरात सकाळी 10 वाजता दाखल झाले. नारळ व पूजेचे साहित्य विकत घेत दोघांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी पूजेच्या साहित्याचे पैसे अजय उर्फ आकांक्षाने अदा केले. देवदर्शनानंतर दोघे एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले. जेवण करताना आकांक्षाने बिअरच्या 6 बाटल्या विकत घेतल्या. यावेळी सर्व खर्च आकांक्षानेच केला. आकांक्षाने 3 बिअरच्या बाटल्या रिचवल्या. मात्र स्वप्नीलने कशीबशी एकच बिअरची बाटली अर्धवट संपवली. मद्यपान करण्यावरून दोघात हॉटेलमध्येच वाद सुरू झाला. नेहमीच्या सवयीप्रमाणे आकांक्षाने यावेळी हॉटेलमध्येच स्वप्नील सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मद्यप्राशन
करण्यासाठी पद्यालय परिसरातील जंगलात माझ्यासोबत चल असे आकांक्षाचे म्हणणे होते. स्वप्नील त्याला नकार देत होता. रागाच्या भरात आकांक्षाने पायी चालण्यास सुरुवात केली. लोकांसमोर तमाशा नको असे मनाशी म्हणत शिल्लक राहिलेल्या बिअरच्या 2 बाटल्या सोबत घेत स्वप्नील तेथून उठला. त्याने मुकाट्याने अजय उर्फ आकांक्षाला मोटरसायकल डबल सीट बसवले. पद्यालय परिसरात जंगल भागातील घाटातून वर जाताना मद्यप्राशन करण्यासाठी दोघांना एक निर्जन जागा दिसली. त्यामुळे स्वप्नीलने तेथेच रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. तेथून झाडाझुडपात दोघे जण मद्यप्राशन करण्यास गेले. मद्यप्राशन केल्यानंतर अजय उर्फ आकांक्षाला सिगारेट ओढण्याची सवय असल्यामुळे त्याच्या जवळ माचीस होती. दुपारचे साधारण 2:30 वाजले होते. दोघे झाडांच्या आडोशाला बसून मद्यप्राशन करत होते. स्वप्नीलने आपल्या सोबत नाशिकला यावे असा अजयने हट्ट सुरू केला. त्यावर स्वप्नीलने त्याला नकार दिला. स्वप्नीलचा नकार ऐकून अजय संतापला. त्यामुळे दोघात जोराजोरात वाद सुरू झाला. बिअरच्या नशेत अखंड बुडालेल्या अजय उर्फ आकांक्षाला काहीही सुचत नव्हते. तो मद्यधुंद झालेला होता. मद्याच्या नशेतील अजयने स्वप्नीलचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. काही वेळ दोघात बाचाबाची सुरू होती. या बाचाबाची दरम्यान खाली बसलेल्या अजय उर्फ आकांक्षाच्या डोक्यात स्वप्नीलने बिअरची रिकामी बाटली जोरात मारली. बाटली फुटून आजूबाजूला काचा पसरल्या होत्या. पुढच्या क्षणी स्वतःचा बचाव करण्यासाठी आकांक्षा उर्फ अजय सरसावला. आता आकांक्षा आपल्याला रोखणार हे लक्षात येतात स्वप्नीलने त्याच्या गळ्यातील स्कार्फ त्याच्याच गळ्याभोवती आवळण्यास सुरुवात केली. बराच वेळ गळा आवळल्यामुळे आकांक्षाचा जीव गुदमरला. तरीही जीव वाचवण्यासाठी त्याने स्वप्नीलच्या उजव्या हातावर नखाने ओरबडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. काही वेळातच अजय उर्फ आकांक्षाने जीव सोडला. अजय मरण पावल्याची खात्री आकांक्षाची ओळख पटू नये यासाठी काय करता येईल याचा स्वप्नील विचार करू लागला. त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या कानातील दागिने, गळ्यातील मणी, पायातील जोडवे, बोटातील दोन्ही अंगठ्या, हातातील ब्रेसलेट व त्याच्या वापराचा मोबाईल, बँकेचे ATM कार्ड व इतर वस्तू असा सर्व ऐवज काढून घेतला. सर्व ऐवज स्वप्नीलने जवळच पडलेल्या रुमालात बांधून घेतला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या अंगावरील कपडे आणि पायातील चप्पल सुद्धा काढून घेतली. आकांक्षाच्या गळ्याभोवती आवळलेला स्कार्फ वगळता अंगावरील काढलेले सर्व कपडे व चप्पल त्याच्याच अंगावर टाकून देत पेट्रोलने पेटवून दिले. मोटरसायकलच्या टाकीतून 2 लिटर पेट्रोल काढून ते मयत आकांक्षाच्या अंगावर व अंगावरील कपड्यावर टाकल्याने लागलीच पेट घेतला. आकांक्षाजवळ असलेल्या माचीसने त्याचाच मृतदेह पेटवला. मृतदेह व कपडे जळत असताना स्वप्नील त्यावर हळूहळू पेट्रोल ओतण्याचे काम करत होता. आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रकार बघण्यास कुणीही नव्हते. आकांक्षाचा चेहरा व छाती पूर्णपणे जळून खाक झाली. अजय उर्फ आकांक्षाला कोणी ओळखू शकणार नाही असे स्वप्नील यास वाटले. या विचारातून त्याने आता घरी परत जाण्याची तयारी सुरू केली. दुपारचे 4 वाजले होते. आकांक्षाचा जमा केलेला ऐवज व मोबाईल आदी वस्तू कपड्यात गुंडाळून स्वप्नील मोटरसायकलने घरी जाण्यास निघाला. सायंकाळच्या आत घरी आल्यावर घडलेला प्रकार त्याने घरात व बाहेर कुणालाही सांगितला नाही. जणू काही झालेच नाही अशा अभिर्वात तो वावरू लागला. त्यानंतर 4 दिवस उलटले. 4 फेब्रुवारी 2026 दिवस उजाडला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पद्यालय ते नागदोली दरम्यान जंगल परिसरात बकऱ्या चारणाऱ्या गुराख्यांना अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचे केवळ पाय तेवढे शिल्लक होते. बाकी शरीर जळालेले होते. या घटनेची माहिती पद्यालय ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मोरे यांच्या मार्फत पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार यांना कळवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी जंगल परिसरात घडलेल्या या घटनास्थळी कोणताही मागमूस नव्हता. या परिसरात CCTV नव्हते. तपासाला कुठून सुरुवात करायची असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पद्यालय ते नागदोली रस्त्यावरील जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह विद्रूप अवस्थेत असल्याने ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते. डोंगराळ परिसर व घनदाट जंगल असल्याने साहजिकच या ठिकाणी मानवी वर्दळ नव्हती. गेल्या 4 दिवसापासून पडून होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तपास कामी 4 पथके तयार करण्यात आली. मृतदेहाचे पाय तेवढे शिल्लक राहिले होते. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कोणता तरी पुरावा शिल्लक ठेवून जातो आणि त्या पुराव्याच्या आधारे पोलीस त्याचा माग काढतात. मृतदेहाच्या पायाच्या नखावरील मेंजेटा रंगाचे नेल पॉलिश व डाव्या नागपुडीतील सोन्याची मुरणे हे 2 घटक घटनास्थळावर पोलीस पथकाला आढळून आले. या 2 वस्तूवरच तपास लागू शकतो हे पोलीस पथकाच्या लक्षात आले. या 2 वस्तूचा धागा पकडून पुढील तपासाला गती देण्यात आले. याशिवाय तांत्रिक तपासासह खबऱ्यांची मदत घेण्यात आली. परिसरातील तांत्रिक पुरावे संकलित केले. जळीत व उर्वरित मृतदेह उत्तरे तपासकामी रुग्णालयात पाठवला.
फॉरेन्सिक लॅबची तपास कामे मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांचा वाढीवरून हा गुन्हा उघडकीस येण्यास 4 दिवसांपूर्वी अर्थात 30 अथवा 31 जानेवारी रोजी घडला असल्याचे निश्चित केले. जिल्ह्यात अथवा आजूबाजूच्या जिल्ह्यात एखाद्या पोलीस स्टेशनला कुणा महिलेची मिसिंग दाखल आहे का याचा सखोल तपास करण्यात आला. सखोल चौकशीत परिसरातील एका बिअर बारमध्ये एका महिला व एक पुरुष जोडीने मद्यप्राशन करण्यासाठी आले होते. दोघांमध्ये मद्यप्राशन करताना जोरदार वाद झाले होते अशी माहिती पोलिसांना समजली. बारमध्ये वाद घालणारे जोडपे पद्यालय देवस्थानात परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले होते. मोटरसायकलवर तेच जोडपे जात असल्याचे समोर आले. अशा प्रकारे तपासाचा एक धागा जोडत स्थानिक गुन्हे शाखा आणि एरंडोल पोलिसांचे पथक संशयित आरोपीचा माग काढत अखेर त्याच्यापर्यंत पोहोचले. गुन्ह्याचा अवघ्या 48 तासाचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व एरंडोल पोलिसांना यश आले होते. आकांक्षा सोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून रागाच्या भरात हा गुन्हा उघड केल्याचे स्वप्नील याने पोलिसांजवळ कथन केले होते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.